बघा मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड टाइमचा एक राहिलेला प्रॉब्लेम घेऊ. हा, दोन प्रॉब्लेम आणि नंतर नवीन मीट चालू करू. हे पहा, द वर्कर इन अ कंपनी आर ऍक्सेप्टेड टू वर्क फॉर 410 मिनिट्स म्हणजे 410 मिनिट्स इन अ शाफ्ट, आपलं इन अ शिफ्ट अँड 8 hours. द रिमेनिंग टाइम इज अलाउड फॉर पर्सनल नीड्स एक्सेट्रा. डिटरमाइन द स्टँडर्ड टाइम पर पीस ऑफ अ जॉब whose normal time is, नॉर्मल टाइम म्हणजे बेसिक टाइम दिलेला आहे. बेसिक टाइम किती दिलेला आहे? 3 मिनिट. अलाउन्स हे पहा आता, 8 तास जर धरले तुम्ही, 8 × 60 किती होतं? 480. हा, तर 480 पैकी 410 मिनिट काम करतं, म्हणजे किती आहे? 70 मिनिट्स काय झाला? अलाउन्स झाला. 70 मिनिट काय झाला? अलाउन्स. हा, आता तो बेसिक टाइमचे किती पर्सेंट आहे? पर्सेंटेज ऑफ अलाउन्स काढायचं. पर्सेंटेज ऑफ अलाउन्स ऑफ नॉर्मल टाइम. नॉर्मल टाइमच्या पर्सेंटेज मध्ये 70 गुणिले 100 भागिले 410. जे 410 आहेत त्यांनी भागायचं. किती येतं बघा हे? 17.07% ऑफ नॉर्मल टाइम. 17.07% ऑफ नॉर्मल टाइम. मग स्टँडर्ड टाइम, स्टँडर्ड टाइम काय असतो? बेसिक टाइम प्लस अलाउन्स. बेसिक टाइम किती आहे? 3 मिनिट. स्टँडर्ड टाइम किती राहील? आपला अलाउन्स किती आहे? 17.07% मध्ये ऑफ नॉर्मल टाइम म्हणजे बेसिक टाइम. बेसिक टाइम नॉर्मल टाइम एकच आहे. किती येतं बघा. हा प्रॉब्लेम नीट करून जा. 3.51 मिनिट. बघा, पुन्हा एकदा सांगतो. अलाउन्स काढायचं पहिले मिनिट मध्ये, त्याला पर्सेंटेज मध्ये करायचं 410च्या 17.07. तर एवढा शिफ्टचा टाइम आहे ना, ऍक्सेप्टेड टाइम. मग त्याचं काय करायचं? त्याच्या 3% बेसिक टाइम, आपलं 3 मल्टिप्लाय करायचं. बेसिक टाइमच्या पर्सेंटेज मध्ये असतं ते, म्हणून 3 मल्टिप्लाय करायचं. 17.07 इंटू 3 भागिले 100. बेसिक टाइम प्लस 17.07 100 इंटू 3. हा प्रॉब्लेम एवढा नीट करा. हा थोडा वेगळा आहे, बाकीचे सिंपल प्रॉब्लेम आहे. आता बघा, हा सोपाचे पण थोडा वेगळा. आता घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम. हा टाक 2.6.5. Last problem of standard time. The observed time and the performance rating for 5 elements are given. 4 एलिमेंट आहे, तरी 5 चुकून दिलं. हा, compute the standard time assuming the personal allowance is 15% and contingency allowance is 2% of the basic time. हा, म्हणजे काय करायचं? बेसिक टाइम पूर्ण एकसाथ काढायचं आहे आणि 15% ह्याच्या पूर्णच्या 4 एलिमेंटचं मिळून 15% दिलेलं आहे. एवढ्या प्रॉब्लेम मध्ये फक्त ते लक्षात ठेवायचं. बाकीचे प्रॉब्लेम नीट व्हिडिओ बघून घ्या. आले? आता बघा, ऑब्झर्व टाइम, ऑब्झर्व टाइम, रेटिंग आणि बेसिक टाइम काढा. बेसिक म्हणजे नॉर्मल टाइम, डायरेक्ट काढू. ऑब्झर्व टाइम किती रे? 0.4, 1.6, 1 आणि 2.4. रेटिंग किती? 85 इंटू 80 इंटू 90 इंटू 85. बेसिक टाइमचा फॉर्म्युला काय? ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय 100. इथं वाटलंच तर फॉर्म्युला लिहा. ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय किती येतं? पहिलं किती? 34 मिनिट. इथं किती? 1.6 इंटू 80 भागिले 100 किती येतं? 1.28. नंतर
तिसरं किती येतं 1 × 90 भागिले 100 किती येतं 0.9 मिनिट. नंतर 2.4 × 85 भागिले 100 2. या चौघांची बेरीज करा. 4.6 4 मिनिट हा झाला टोटल बेसिक टाइम. मग अलाउन्स किती आहे 15% आणि 2% ऑफ बेसिक टाइम. हा म्हणजे 17%. 15 + 2 किती 17%. तर स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस 17% ऑफ बेसिक टाइम. आपल्याला असं करायचं नीट लक्षात ठेवा. बेसिक टाइम 4.56 17 भागिले 100 × 4.56 किती येतं 0. नाही जास्त येईल 5.33 मिनिट. हा अशा प्रकारे स्टँडर्ड टाइमचे पूर्ण प्रॉब्लेम संपले.